नमस्कार, न्यूज टाइम वृत्तवाहिनीत आपलं स्वागत. प्रथम पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या. येऊरमध्ये नोकरीसाठी डांबून ठेवलेल्या 9 इंजिनियर तरुणींची सुटका. विविध आश्वासनांच्या पूर्तीसाठी महापालिकेच्या विरोधात मनसे करणार मुख्यालयासमोर थाळीनाद. आणि गेल्या काही महिन्यांपासून कंत्राटदाराकडून वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ ट्रॅफिक वॉर्डनचं ठाणे महापालिका मुख्यालयाला घेराव. या आणि इतर घडामोडींचा आढावा पण छोट्याशा जाहिरातीनंतर. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है। ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सबका मैसेज होता है। कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है, पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है। किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है, सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है। ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन, कैसे दे हर जगह अटेंशन। जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस। अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है। मेक लाइफ इजी विद TJSB सोसाइटी। कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो। ठाण्यातील 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना येत्या 8 दिवसात करमाफी न दिल्यास ठाणे महापालिका मुख्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिलाय. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेनं जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना करमाफी देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याचप्रमाणे शहरासाठी स्वतंत्र धरण, व्यापारी व्यावसायिक उद्योजकांना घनकचरा व्यवस्थापन करमाफ, ठाण्यासाठी 30 एकरावर मध्यवर्ती उद्यान, वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका होण्यासाठी जलप्रकल्प, वाहतूक अशा आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. परंतु त्यापैकी एकाही आश्वासनाचं कृतीत रूपांतर झालं नाही. ठाणेकरांना आणखीन किती आश्वासनं देणार असा प्रश्न उपस्थित करत येत्या 8 दिवसात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात माफी न दिल्यास सत्ताधाऱ्यांना जागं करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुढच्या गुरुवारी महापालिकेसमोर थाळीनाद आंदोलन करण्याचा इशाराच अविनाश जाधव यांनी दिला आहे. ठाणे महानगरपालिकेने, ठाणे महानगरपालिकेच्या सत्ताधारी पक्षाने यांची करं माफ करावीत अशी आमची कळकळीची विनंती आहे. महाविकास आघाडीकडून मला वाटतं शिवसेनेचा विषय, आजचा जो विषय आहे तो ठाणे महानगरपालिकेचा आहे. मला या 5 मुद्द्यांवर उत्तर अपेक्षित आहेत ठाणे महानगरपालिकेकडून. 3.5 वर्षात काय नाही झालं हे, त्याला कोविड हे 4 महिने झालं, 4 महिन्यातली ही अडचण आहे. 3.5 वर्ष झाली तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं, तो 3.5 वर्षात काहीच झाला नाही. हे तुम्ही करणार कधी? मग निवडणुकीच्या तोंडावर पुढची मतं मागायला. धरणाचं काय झालं? कुठे आहे धरण? आजही ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते हो. नवी मुंबई महानगरपालिका त्याच्या मागून येऊन स्वतःचं धरण झालं. आमच्या ठाणे महानगरपालिकेचं स्वतःचं धरण नाही आहे. कोरोना संदर्भात संशोधन आणि व्हेंटिलेटर तयार करण्याच्या अमिषाने एका एनजीओनं येऊरमध्ये डांबून ठेवलेल्या 9 इंजिनियर तरुणींची सुटका करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून तरुणींना मानसिक त्रास देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांपासून त्यांचा संपर्क तोडण्यात आला होता. या प्रकाराबाबत आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे तक्रार आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी तातडीनं तरुणींची मुक्तता केली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. येऊर येथील सुपरवासी फाउंडेशननं ऑनलाईन जॉब पोर्टलच्या माध्यमातून परराज्यातील इंजिनियर तरुणींची नियुक्ती केली होती. त्यांना दरमहा 10 ते 20 हजार रुपयांच्या पगाराचं आमिष दाखवण्यात आलं होतं. तसेच दर 3 महिन्यांना 10 हजारांच्या वेतन वाढीसह 9 महिन्यांपर्यंत 6 लाखांचं पॅकेज देणार असल्याचं नियुक्तीपत्रही देण्यात आलं होतं. त्यानुसार 9 तरुणी 28 ऑगस्ट रोजी दाखल झाल्या. मात्र त्यांचा तेथे मानसिक छळ सुरू झाला. त्यांचा फोन वापरण्यास बंदी करण्याबरोबरच इतरांबरोबर बोलण्यासही मनाई करण्यात आली. त्यांच्या बेडरूममध्ये CCTV बसवण्यात आले होते. दर 15 मिनिटांना सायरन वाजल्यानंतर त्यांना मेडिटेशन करण्याची सक्ती केली जात होती. तुम्हाला गॉड बनवित असल्याचं सातत्यानं त्यांना सांगितलं जात होतं. त्याला नकार देणाऱ्या तरुणींना दमदाटी केली जात होती. त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर संपर्कास मज्जाव केला जात होता. मात्र केरळातील इडुक्की जिल्ह्यातील एका तरुणीनं कंपनीतील सुपरवायझरच्या नकळत वडिलांशी संपर्क साधून ही माहिती कळवली. त्यावेळी तिच्या वडिलांनाही तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली. या गंभीर प्रकरणाची माहिती संबंधित तरुणीच्या वडिलांनी आपल्या मुंबईतील एका मित्राला कळवली. त्यानंतर त्यांना भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या कानावर हा प्रकार घातला.
त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं येऊरच्या पाटणपाडा येथील सुपरवासी फाउंडेशनमध्ये जाऊन 9 तरुणींची सुटका केली. त्या कंपनीत 2 परदेशी तरुणीही आढळल्या, मात्र त्यांनी तेथून बाहेर पडण्यास नकार दिला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सर्व तरुणींना वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणलं. संबंधित तरुणींच्या पालकांशी संपर्क साधला जात असून त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. या सगळ्या मुली ह्या खूप चांगल्या घरातल्या हायली एज्युकेटेड मुली आहेत आणि त्यांनी नेटच्या थ्रू ह्या जॉबची त्यांना माहिती मिळाली होती आणि त्या सगळ्या इकडे जॉब करण्यासाठी आल्या होत्या. त्यांना हे अपॉइंटमेंट लेटर दिलं होतं आणि किती मुली आहेत? टोटल 10 मुली आहेत. काल एकीला बाहेर काढलं, ती पण आहे आणि आता 9 मुली आमच्या बरोबर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना एव्हिल गॉड असं काहीतरी त्यांचं ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न तिथे गेले 10 दिवस चालत होता. त्यामुळे त्या खूप घाबरलेल्या होत्या. पालकांशी बोलून दिलं जात नव्हतं त्यांना. म्हणजे त्या रिक्वेस्ट करत होत्या की कॅमेरे इथे का लावलेत, आम्हाला आमच्या पालकांशी बोलून दे. पण फक्त त्यांना दिवसातनं 10 मिनिटं मोबाईल देत होते ती लोक आणि बाकी मोबाईल त्यांच्याचकडे होते. या मुली कुठून आल्या? कोणी तामिळनाडूतले आहेत, कोणी केरळमधले आहेत, एक पुण्याची आहे, एक वाशीची आहे. म्हणजे आणि त्या कशा आल्या तिकडे? जाहिरात होती काय होतं? जॉब पोर्टल मधून, म्हणजे एक लिंक्डइन आपलं जे आहे जॉब पोर्टल मधून त्यांनी या जॉबची माहिती मिळवली होती. आणि म्हणजे आम्हाला आनंद आहे की या मुलींची सुटका झालेली आहे आणि तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. मॅडम, या फाउंडेशनचे तिथे जे कर्मचारी होते त्यांच्यापैकी इथं कोणाला आणण्यात आलेलं आहे का? नाही, इथे आता कोणाला आणलेलं, कारण पोलीस हे पुढची कारवाई करतील. तिथे एक फर्नांडिस नावांची व्यक्ती होती आणि खूप आम्ही गेल्यावरती पण आम्हाला असं सांगत होते ते की आम्ही व्हेंटिलेटरचं काम करतो, अनेकांचा जीव आम्ही वाचवतो. पण ह्या मुलींशी बोलल्यावरती आम्हाला लक्षात आलं कुठलंही प्रोडक्शन तिकडे होत नव्हतं. याला काही नाही, फक्त रिसर्च या मुली करायच्या. 15 मिनिटं काम कम्प्युटरवरती आणि 15 मिनिटं जसं मी म्हटलं मेडिटेशन त्यांना करायला लावायचे. गॉड, इव्हिल, सुसाईड असे किंवा तुमचं एक ॲनिमल ब्रेन आहे, एक ह्युमन ब्रेन आहे, अशा नको त्या गोष्टी यांच्या डोक्यात भरवण्याचा प्रयत्न तिथे चालू होता. लोग लंग वॉश पे काम कर रहे थे और वेंटिलेटर पे काम कर रहे थे और उन्होंने उनका कहना ये है कि उनके जो डिवाइसेस है लोगों की जान बचा सकते हैं. तो हम सब इधर जितने भी लोग हैं सबको ये लगा कि हम अगर उस ऐसे इतने अच्छे काम को कंट्रीब्यूट कर सकते हैं तो क्यों नहीं. सो हम उस इंटेंशन से यहाँ आए एंड वी कैन सपोर्ट आवर करियर्स. हम अपने करियर्स के लिए भी हमारे लिए अच्छा है, उस इंटेंशन से यहाँ आए. और मुझे लगा कि अब होगा, अब कुछ होगा. अभी तक कुछ नहीं हुआ, ना मैंने कोई डिवाइस देखा. मतलब मेरा काम था कि मैं उनको सपोर्ट करूँ, वो काम करूँ. मैं भी एक फ्रेशर हूँ, मैं भी सीख रही हूँ. वो मुझे ये बोल रहे हैं कि मैंने उनका काम ब्लॉक करने की कोशिश करी है या ऐसा सब इंस्टिगेशन लगा रहे हैं. लोगों को बोल रहे हैं कि तुम्हारा जो ब्रेन है वो बोगस है, तो तुम जिस ब्रेन से काम कर रहे हो वो गलत ब्रेन है तुम्हारा, ये सब गलत है ऐसा. और कॉन्स्टेंटली टॉर्चर करने की कोशिश करते थे मेंटली. फिर आई कुडंट. आपके कमरे में कैमरा लगाए हुए थे? हाँ, हमारे कमरे में कैमराज लगाए हुए थे. पहला दिन, सबसे पहला दिन, क्योंकि उसमें मैं वहाँ पे मैं अकेली थी. सबसे पहले दिन मैंने मैम से पूछा कि मैम यहाँ पे कैमरा क्यों लगा. ठीक है, तो वो एकदम क्या, कोई नहीं देखता है, ऐसा कोई टेंशन नहीं है. वी आर लिविंग लाइक अ फैमिली, लाइक वी लिव वेरी कैजुअली और ऐसा कोई टेंशन नहीं है. तो अभी मैं वहाँ पे अकेली थी, मेरा कोई ओपिनियन मैटर ही नहीं करता था और मैं खुद वहाँ पे नहीं आई थी. मुझे खुद भी एडजस्ट होना था, मुझे पता नहीं. आई वाज स्टिल रियलाइजिंग व्हाट द प्लेस वाज. ऐसा. आप कितने दिन से वहाँ पे थे और आपके साथ और कितनी लड़कियाँ वहाँ पे? मुझे अभी तक 70 डेज हो गया उधर काम करके और मुझे सेकेंड महीने का पगार भी नहीं मिला. मुझे पहले महीने का पगार और जो एक्स्ट्रा डेज मैं 23 जून को ज्वाइन करी थी, जो एक्स्ट्रा डेज मुझे मिले थे उसके सैलरी उन्होंने मुझे बराबर से दिया. पूरा 1 महीना उन्होंने मेरे साथ मुझे बहुत अच्छे से ट्रीट किया. मैंने भी उनकी हेल्प करी नए लोगों के आने के लिए. जो में आए थे? मैं जून में आई. और बाकी के लोगों को 1 हफ्ता हुआ आके. टोटल कितनी लड़कियाँ वहाँ पे भाई? टोटल 9 आई गेस, 10 पीपल, या इंक्लूडिंग मी 10. क्या आपको ऐसा लगता है कि वहाँ पे जो काम हो रहा था कहीं तो धर्म परिवर्तन का काम हो रहा था क्या? ऐसा आपको लगता है क्या? क्योंकि डेविल नहीं, उन लोग बेसिकली फोर्स कर रहे थे उनके आइडियोलॉजीज हम पे. वो जो भी आइडियोलॉजीज था, अभी वो मैं नहीं बोल सकती कि वो क्या था, बट वो मतलब मेरे को नहीं समझ में आ रहा है आप क्या बोल रहे हो. वो बोलते हैं कि मैं तुझे कुछ बोल रहा हूँ, तू मान क्यों नहीं रही है. बट मैं लॉजिकल हूँ, मैं लॉजिकली पूछूंगी
मेरे को नहीं समझ में आ रहा है ऐसा चालू हो रहा है कोई चीज़, तो मतलब मैं क्वेश्चन करूँगी ना क्यों हो रहा है। I'm from Kerala and I am there for last 10 days. I came on last month 28 and it was very horrible on there because first of all when I came to bedroom I saw the camera and I just went and asked why it is so. Then he told me that actually humans are having two brains, animal brain and normal brain. So all other people other than me are thinking and using this animal brain. So you people will be acting like evil and devil. So Aina, you are a devil. So you are asking me these stupid questions. So be shut up and just do like what I say because I am the God and you people are devils. That's why he treated from the beginning itself. Then later I told them that I don't want to be here. I wish to quit my job. Then he started threatening me. Even I think 5 or 6 times he threatened me that he will be putting me in jail. You will suffer your life in jail. You're going to jail. You can't even think of any other things because you are a devil. I'm going to kill these devils in the earth. I am the God, like that all. And there is a doctor lady and she also, all the people are treating him as the God. Like he is the God and they all are telling, when I told that I am suffering, I can't stay here, I wish to go back, then they are coming and telling me that Aina, just listen, be cool down. He is the God. Okay, don't fight with God. Just obey his words. Whatever is the instruction, just obey. That's what your job here. We are paying you this much salary in order to obey him. He is the God. You can change it to you can change from animal brain to God brain. You can be in God state. You can save thousands of people. Then I told him, no, I don't want to stay here. I'm gonna quit, like that all. Then he told me, for each second 3 people are dying. Now you, one of the day I called my parents little longer, and when I came back, he was waiting for me, and he told me that, and you called your parents for more than 1 hour, half an hour more, and you took bath for half an hour. That means you killed 20,000 people. Knowingly or unknowingly, you are killing 20,000 people daily. So you are gonna suffer for this. You are a killer. You are a murderer. यापुढील बातम्यांचा आढावा अल्पशा विश्रांतीनंतर. ठाण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था एनकेटी महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सादर करीत आहे मुंबई विद्यापीठाशी संलग्न BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज हा पूर्णवेळ अभ्यासक्रम. कुठल्याही शाखेतून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्ण संधी. शिक्षण प्रक्रियेला पोषक वातावरण, बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारी प्रोजेक्ट, इंडस्ट्रीमधील नामवंत व्यवस्थापन तज्ञांचं मार्गदर्शन, शिवाय प्लेसमेंटसाठी सुयोग्य मार्गदर्शन. तेव्हा त्वरा करा, आजच प्रवेश घ्या एनकेटी महाविद्यालयाच्या BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यासक्रमात. संपर्क एनकेटी महाविद्यालय, खारकरळी, ठाणे. दूरध्वनी 2543 1119. गेल्या 3 वर्षांपूर्वी वाहतूक पोलिसांना मदत म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या ट्रॅफिक वॉर्डर्सनी काल महापालिका मुख्यालयाला घेराव घातला. ठाणे शहरात वाहतूक शाखेला मदत करण्यासाठी म्हणून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात 80 वॉर्डर्सची ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरासाठी नेमणूक करण्यात आली होती. शहरातील वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी या वॉर्डर्सची नियुक्ती करण्यात आली होती. शहरामध्ये ठिकठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या चौकात वाहतुकीचं नियोजन करण्यासाठीही वाहतूक शाखेकडे पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी म्हणून या वॉर्डर्सची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र गेल्या 10 महिन्यांपासून या वॉर्डर्सना त्यांचं वेतन मिळालं नाही. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे वॉर्डर्स काल महापालिकेसमोर जमा झाले होते. कोरोना काळातही आपण काम केल्याचं म्हणणं असून गेल्या 10 महिन्यांपासून वेतनापासून वंचित असल्याचं या वॉर्डर्सनी यावेळी सांगितलं. माझं नाव मनोज बांगर आहे. माझी मागणी एवढीच आहे की आम्हाला सगळ्यांना टायमावर पगार मिळावा आणि जेवढा आहे आमचा बाकी, कोणाचा 11 महिन्याचा आहे, कोणाचा 9 महिन्याचा आहे, कोणाचा 7 महिन्याचा आहे, तेवढा आम्हाला पगार देण्यात यावा. काय काम करताय? आम्ही ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करतो. प्रत्येक युनिटचे वेगवेगळे वॉर्डन आहेत तिथं. आम्हाला आहे ना गेल्या 11 महिन्यापासून फिरवण्यात येत आहे. आज दिन पगार, उद्या दिन, 1 हप्त्यानं भेट, 2 हप्त्यानं भेट. सुपरवायझर पण महानगरपालिकेला चक्रा मारत आहे. आम्ही ACP सर, DCP सर यांना भेटून आलो. त्यांनी पण अर्ज दिले आहेत. तरी सर काय आमचे अर्ज मागणी झाली नाही, म्हणून आज आम्ही सर्व जमा झालो आहे. विषय असा आहे की आमचा आता 11 महिन्यापासून पगार झालेला नाही आहे. रस्त्यावर
पगार होण्यासाठी आम्ही आता TMCच्या ऑफिसला आलेलो आहे. आम्ही अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. आमचा पगार लवकर व्हावा, कारण की आमचंही घरदार आहे आणि आम्हालाही आम्ही कोरोनामध्ये सुद्धा आम्ही काम करतच होतो. आम्ही सुद्धा लोकांच्या समस्या सोडवतो काम करतो. आमचं म्हणणं आहे की आमचा पगार लवकर झाला. ठाण्यामध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं दिसत असून ठाणे महानगरपालिकेनं आता बाजारपेठेत अँटीजन टेस्ट सुरू केली आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाचा संसर्ग ठाण्यात वाढत असल्याचं दिसून येत आहे. ठाण्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण रोज 250च्या पुढे जात असल्याचं दिसून येतंय. ठाणे महापालिकेनं चाचण्यांचं प्रमाणही वाढवलं असून त्यामुळे रुग्णांचं प्रमाण वाढलं असल्याचं दिसत आहे. मात्र बाहेरगावाहून येणारे प्रवासी तसंच मोठ्या प्रमाणावर संपर्क असणाऱ्या ठिकाणी चाचण्या होत नव्हत्या. आता महापालिकेनं रेल्वे स्थानकाबाहेर चाचण्या सुरू केल्यात. मात्र परराज्यातील बसेसमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होताना दिसून येत नाही. रोज सकाळच्या वेळी खारेगाव टोलनाक्याच्या परिसरात अशा बाहेरील राज्यातील गाड्यांमधून येणारे प्रवासी दिसत असून हे प्रवासी गाडीतून उतरल्यावर रिक्षात बसून आपल्या घरी निघून जातात. त्यांची कोणतीही तपासणी होत नाही. बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्या ठिकाणी देखील आता महापालिकेनं अँटीजन चाचणी सुरू केली आहे. आज बाजारपेठेत अशाच प्रकारच्या चाचण्या सुरू करण्यात आल्यात. प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकू दे. ठाणे चमकू दे. अव्वल स्थानी झळकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. वेगवेगळा करूया सारा, ओला आणि सुका 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 कचरा. बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा, स्वच्छतेचा फुले पिसारा. जगी होई पुकारा, किमया असली घडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. हे ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकू दे. नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती. हगंडारीला देव मुक्ती. नको नको थुंकू तू अवती भवती. बंदी आणूया प्लास्टिक वरती. कचरा मुक्त करूया ही सिटी आपली. नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. 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 साऱ्यांनी निर्धार करूया, वेळेवाट कचऱ्याची लावूया. साऱ्यांनी निर्धार करूया, परिसर आपला स्वच्छ ठेवूया. साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया. साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेचा दीप उजळूया. साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया. साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया. साऱ्यांनी निर्धार करूया. साऱ्यांनी निर्धार करूया. ठाणे आपले चमकू दे. 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 उफ, ये सिर दर्द। सर आप कुछ लेते क्यों नहीं? कौन सी दवा लूं? सर आपको दवा की नहीं, सही इंटरनेट सर्विस की जरूरत है। कहीं है ऐसी कोई अच्छी इंटरनेट सर्विस? यस सर, 1&1 ब्रॉडबैंड इंटरनेट सर्विस, अपने थाने शहर का एकमात्र सबसे बड़ा इंटरनेट सर्विस प्रोवाइडर। मित्रांनो, आत्ताच्या स्पर्धेच्या युगात सोन्यापेक्षाही महाग आहे तुमचा वेळ आणि तुमच्या या एका एका क्षणाची आम्ही किंमत जाणतो। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस जी तुम्हाला देते कोणत्याही अन्य इंटरनेट सर्व्हिस पेक्षा इतका जबरदस्त स्पीड की तुम्हीच म्हणाल क्या सुपर स्पीड आहे बापू। मग आजच सामील व्हा या वेगवान इंटरनेटच्या सफरीवर। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, आजच संपर्क करा 2547 9830।
आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. येऊरमध्ये नोकरीसाठी डांबून ठेवलेल्या 9 इंजिनियर तरुणींची सुटका. विविध आश्वासनांच्या पूर्तीसाठी महापालिकेच्या विरोधात मनसे करणार मुख्यालयासमोर थाळीनाद. आणि गेल्या काही महिन्यांपासून कंत्राटदाराकडून वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ ट्रॅफिक वॉर्डनचं ठाणे महापालिका मुख्यालयाला घेराव. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता मोहना अपार्टमेंट, तळमजला, चंदनवाडी, पाटीलवाडी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9869734337. तर मग पुन्हा भेटू रात्री याच वेळी याच ठिकाणी न्यूज टाईमच्या मराठी बातमीपत्रात. धन्यवाद.